हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 4 एप्रिलचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी माणिकला सांगत असते की आई, मी दुपारपर्यंत येते, तुम्ही काही स्वयंपाक वगैरे करू नका, मी आल्यावर करेल. तेवढ्यात वसू आणि रम्या तिथे येते. वसू बोलते की मानिनी कदाचित आपल्याला दुपारची आमटी आणि चहा एकाच वेळी भेटणार वाटतं. तेव्हा वसू म्हणते, म्हणजे ही येणार कधी, म्हणजे दुपारी येणार, मग आपण स्वयंपाक कधी करणार, मग तो शिजणार कधी आणि आपण खाणार कधी. तेव्हा वसू बोलते, नंदिनी तुला काय वाटतं, तू या घरात येण्याआधी मानिनीला कोणीच मदत करत नव्हतं की काय? तेव्हा रम्या बोलते, मीच असायची ना मामीच्या हाताशी, आज पण मी मदत करेल. नंदिनी तू जा, डोंट वरी. तेव्हा जीवाही तयार होऊन येतो. तेवढ्यात वसू बोलते, हे बघ नंदिनी, एवढाच तुझा उत्साह असेल ना काम करायचा, मग जाऊ नको ना काम करायला. तेव्हा मानिनी बोलते, अरे अरे एवढी कशी चर्चा स्वयंपाकावरनं, आधीही रम्या मदत करायची, आताही ती करेल, एवढं काय त्यात. तेव्हा मानिनी नंदिनीला बोलते की तू बिंदास जा, एवढं काय टेन्शन घेऊ नको, लग्नानंतर पहिल्यांदाच कामावर जातेस ना, तर दोघंही जरा देवळात जाऊन या. तेवढ्या तिथे श्रेया येते. काव्या वहिनी आहे का? तेव्हा मानिनी बोलते, ती तिच्या खोलीमध्ये असेल ना, इथे कशाला असेल. तेव्हा रम्या बोलते, काही काम होतं का तुझं? तेव्हा श्रेया बोलते, नाही माझं काही काम नाही आहे, तिची बेस्ट फ्रेंड आली आहे कॉलेजवाली. तेवढ्यात जीवा आश्चर्यचकित होतो. तेव्हात नंदिनी बोलते तेवढ्यात, अरे वा, जीविका आली असेल. तेवढ्यात नंदिनी पटकन खाली येते. जीवाही तिच्या मागे येतो. मानिनी आणि वसू रम्याही येतात. तेव्हा काव्याच्या मैत्रिणीच्या हातात नंदिनी हात घेते आणि बोलते, जीविका? तेव्हा ती बोलते, जीविका नाही, अनिशा कोरगावकर. ती जीवाही असतो. तेव्हा ती अनिशा जोरात ओरडते, जीवा कॉंग्रॅच्युलेशन्स, कसा आहेस तू? तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतात. तेवढ्यात मानिनी बोलते, अनिशा बरं झाली आलीस, कल्पना पाणी आण ग. तेव्हा अनिशा जीवाकडे बघून बोलते, काय राव, तुम्ही तर काही टचमध्येच नाहीत, डायरेक्ट आउट ऑफ रेंज झालात हां. तेवढ्यात ती जीवाकडे बघून बोलते, काव्या कुठे? तेव्हा ती बोलते, आणि हा बुके तुझ्यासाठी नाही आहे. तेव्हा जीवा तिला खुणवण्याचा प्रयत्न करतो की शांत बस. तेवढ्यात ती बोलते, काव्यासाठी आहे, आणि तुला माहितीच आहे ना काव्याला फुलं किती आवडतात ते. तेवढ्यात नंदिनी ही जीवाकडे बघते. तेवढ्यात कल्पना पाणी आणते. नंदिनी तिच्यासाठी पाणी देते आणि नंदिनी मनात बोलते, काव्याची मैत्रीण जीवाला कशी ओळखते? तेव्हा अनिशा बोलते, काकू सॉलिड आहे हा तुमचा मुलगा, भावाच्या लग्नाला म्हणून गेला आणि डायरेक्ट लग्नच करून आला. आणि काव्या पण अशी आहे ना, चांगलंच फटकवलं पाहिजे तिला. अरे यार, मी तिची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिने मला काहीच कळवलं नाही. तेव्हा ती बोलते, बारात मी नाचना था यार. जीवाला काहीच सुचत नसतं की काय बोलावं. तेवढ्यात वसू मानिनी जवळ येते आणि बोलते, ही नक्की काव्याचीच मैत्रीण आहे ना? नाही, जीवाशी जरा जास्त सलगीने वागते म्हणून विचारलं. तेवढ्यात ती बोलते, आणि जीवा? तेवढ्यात जीवा बोलतो, अनिशा ऐक ना, तू ना जरा जास्तच एक्साइट झाली आहे, ऐक ना. तेवढ्यात ती बोलते, तू तर काही बोलूच नको, तू आधी काव्याला बोलव बघू. बघू तरी दे, काव्या लग्नानंतर कशी दिसते ते बघू दे, काही फरक पडलाय काही नाही तिच्या. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि जेव्हा बोलतो, हा माझा मोठा भाऊ, याच्याशी लग्न झालंय काव्याचं. तेव्हा ती पण शॉक होते आणि बोलते, काव्या आणि यांचं लग्न? तेवढ्यात तिथे काव्या पण येते. तेवढ्यात काव्या पळते आणि बोलते, अनिशा, अनु, अगं तू कशी आलीस आणि कशी आली अचानक? तेव्हा ती बोलते, मी तुला सरप्राईज द्यायला आले होते. तेवढ्यात वसू बोलते, आणि स्वतःच सरप्राईज झाली. वसू बोलते, काय ग काव्या? नाही नाही, म्हणजे ही मुलगी नक्की तुझीच मैत्रीण आहे ना? तेव्हा काव्या बोलते, हो, बेस्ट फ्रेंड आहे माझी. तेव्हा वसू बोलते, मग तुझ्या ताईच्या लग्नात कसं काय नाही बोलवलंस? तेव्हा त्याची मैत्रीण बोलते, काव्या मला आत्ता कळलं, पार्थचं तुझ्याशी लग्न झालंय ते. तेवढ्यात काव्या बोलते, आणि ताईचं जीवाशी. तेव्हा ती बोलते, असं झालंय? तेव्हा काव्या बोलते, असंच झालंय अनु. तेव्हा रम्या बोलते, तू काव्याचीच मैत्रीण आहेस ना ग? तेव्हा ती बोलते, हो, तिची बेस्ट फ्रेंड आहे मी. तेव्हा रम्या बोलते, मग जीवाला इतकं चांगलं कशी ओळखतेस, कुठे भेटलात तुम्ही? तेव्हा त्या दोघी पटकन वेगवेगळं उत्तर देतात. तेव्हा काव्या सावरून घेते आणि बोलते, नाही नाही, आम्ही दोघं कॉलेजच्या मैत्रिणी आहोत, आम्ही कॉलेजमध्ये भेटलोय आणि ती जीवाला ताईच्या संगीतमध्ये भेटली असं म्हणायचंय तिला. तेव्हा काव्या बोलते, हो ना अनु? तेव्हा मानिनी बोलते, हो का, हरकत नाही, तशी ही जीवाची अनोळखी माणसांची पटकन मैत्री होते. तेव्हा मानिनी बोलते, लग्नात दिसली नाहीस ग कुठे? तेवढ्या त्या दोघी पुन्हा वेगवेगळं ॲन्सर देतात. काव्या तब्येत बोलते आणि ती परीक्षा बोलते. तेव्हा काव्या बोलते, मानिनी काकू ही संगीतला आली होती, पण तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि हिला जायला लागलं. तेव्हा काव्या बोलते, आपलं नशीब असं अचानक आपली परीक्षा बघतं ना, तसं म्हणते ही. काय अगं अनु, तू पण ना? तेवढ्यात वसू बोलते, आता तब्येत बरी आहे का तुझ्या बाबांची? तेव्हा ती बोलते, हो. तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे, तुमचं चालू द्या, आई मी ऑफिसला जातो. तेव्हा नंदिनी बोलते, बरं अनिशा, तू आणि काव्या जरा छान गप्पा मारा, मी आणि आम्ही बाहेर जातोय जरा. तेव्हा नंदिनी बोलते, आणि काव्या, हिला फक्त बसवून ठेवू नकोस, सकाळी शिरा केला होता मी, तो तिला आठवणीने दे. तेव्हा नंदिनी बोलते, आणि आपण भेटूया पुन्हा, ये अशीच. तेवढ्यात नंदिनी मानिनीला बोलते की चला आई, निघतो आम्ही. तेव्हा मानिनी बोलते, देवळात नक्की जा हं. नंदिनी जीवाला बोलते, आपण निघायचं ना? तेव्हा जीवा, काव्या आणि जीवाची मैत्रीण एकमेकांकडे बघतच असतात. तेव्हा मानिनी बोलते, जीवा निघायचं आहे ना?
जीवा आणि नंदिनी गेल्यावर मानिनी बोलते, अनिशा काय घेशील तू, चहा आणि कॉफी? तेवढ्यात काव्या बोलते कॉफी. तिथे कल्पना येते तेव्हा काव्या बोलते, कल्पना ताई कॉफी आणि शिरा माझ्या रूममध्ये आणून देणार? तेव्हा काव्या बोलते, मानिनी काकू आम्ही दोघी माझ्या रूममध्ये बसून गप्पा मारू का? तेव्हा मानिनी बोलते, हो हो काहीच हरकत नाही, तुम्ही गप्पा मारा मी पाठवते. तेव्हा काव्या पटकन अनिशाला तिच्या खोलीत घेऊन येते, दरवाजा बंद करते आणि तिला बोलते, ये इकडे बस. तेव्हा काव्या बोलते, अगं काय तू काय तुला काय वेडबीड लागलंय का? तेव्हा अनिशा बोलते की अगं हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा काव्या बोलते, तू मागे पुढे बघायचंच ना बोलताना जरा. तेव्हा काव्य बोलते, माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं स्ट्रेंज आहे सगळं, पण तू बॉम्ब नाही अणुबॉम्ब फोडणार होती देशमुखांच्या घरात आणि आली तर तू यायच्या आधी फोन पण नाही केलास आणि आली तर आली सगळ्यात आधी त्यांना भेटलीस. तेव्हा अनिशा बोलते, अगं मी तुला 1-2 वेळा फोनसुद्धा ट्राय केला होता पण तुझा फोन स्विच ऑफ. तेव्हा काव्य बोलते, सॉरी अगं आजकाल ना मी फर्स्टेड फोन कुठे फेकून देते मला माझंही माहीत नसतं. तेव्हा अनिशा बोलते, जीवाचं लग्न तुझ्या मोठ्या बहिणीसोबत झालंय म्हटल्यावर फ्रस्ट्रेशन येणारच ग. अगं हा सगळा काय प्रकारे काव्या, तिच्या होणाऱ्या मुलाशी तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी तुझं लग्न होणं असं कसं शक्य आहे? अगं तुम्ही हा काय घोळ घालून ठेवलाय? काव्या तुझं जीवावर किती प्रेम होतं, आपल्या ग्रुपची ड्रीम लव्ह स्टोरी म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे बघायचो. तेव्हा काव्या इमोशनल होते आणि बोलते, अनु काय सांगू तुला त्या दिवशी काय काय घडलं. इकडे रम्या वसूला बोलत असते, आई मला ना काहीतरी झोल वाटतोय. म्हणजे ती अनिशा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण काव्यानं तिला बोलूच देत नव्हती. तेव्हा वसू बोलते, नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. तेव्हा रम्या बोलते, तेच तर, ती काव्यानं काहीतरी लपवते आणि ती जे लपवते ना तो तिचा वीक पॉईंट असू शकतो. तेव्हा रम्या बोलते, मी एक काम करते, मी जाऊन त्या दोघींचं बोलणं ऐकून येते. इकडे काव्य अनिशाला सांगत असते, तो दिवस बाकी सगळ्यांसाठी आमच्या लग्नाचा दिवस होता पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता. तेव्हा काव्य अनिशाला सगळा झालेला प्रकार सांगत असते आणि रम्या बाहेर उभं राहून गुपचूप ऐकत असते. काव्य अनिशाला सगळं सांगत असते जे नाशिकला गावाकडे झालेलं असतं ते. इकडे रम्या बाहेर बोलत असते की शी काय बोलतायत ह्या दोघी, ऐकूच येत नाही, तोंडानेच बोलतायत की दमसेराज खेळत बोलतायत. रम्याला काहीच ऐकायला येत नसतं. रम्या बोलते की रम्या काहीतरी जुगाड कर आणि आतमध्ये जा, नाहीतर यांचं गॉसिप कधीच कळणार नाही तुला. तेवढ्यात तिला कल्पनाताई कॉफी आणि शिरा घेऊन येताना दिसतात. तेव्हा रम्या पटकन कल्पनाकडनं ते कॉफी आणि शिरा घेते आणि बोलते की तू दुसरं काम कर, मी घेऊन जाते म्हणून. तेव्हा रम्या दरवाजा वाजवते. काव्या ओपन करते आणि बोलते, रम्या तू? तेव्हा रम्या बोलते, अगं तुझी मैत्रीण आली ना म्हणून मी तुमच्यासाठी कॉफी आणि शिरा घेऊन आले. तेव्हा काव्या बोलते, 1 मिनिट, तू का घेऊन आलीस? कल्पनाताई नाही आहेत? तेव्हा रम्या बोलते, कल्पनाताई आहेत ना, ती वरती काम करते. मी म्हटलं तुझी एवढी मैत्रीण आली तर तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी स्पेशल माझ्या हातची कॉफी करून आणते म्हणून मी आणली. तेव्हा रम्या आत जायला लागते. तेव्हा काव्य बोलते, आत कुठे चालली आहेस? तेव्हा रम्या बोलते, अगं आत ट्रे ठेवते आणि तुझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारते ना जरा. तेव्हा काव्य बोलते, 1 मिनिट, आम्ही खूप महत्त्वाचं बोलतोय, तुला गप्पा मारायच्या असतील तर नंतर मार तिच्याशी. तेव्हा काव्य तिच्या हातातून सर्व वस्तू घेते आणि दरवाजा लावून बाय करते. तेव्हा काव्य अनिशाला सांगत असते, ही रम्या आहे ना, सतत असं वाटत असतं की नाटक करते, काही केला विश्वासच बसत नाही ग माझा तिच्यावर. तेव्हा काव्य आणि अनिशा बोलत असतात. तेव्हा अनिशा बोलते, सॉरी काव्या, मला हे सगळं आत्ता कळलं, मी जर बाहेर सगळं तुमच्याबद्दल बोलली असती तर लोचा झाला असता ग. तेव्हा अनिशा बोलते, आता तू काय ठरवलंयस काव्या पुढे? हे बघ, मला एक गोष्ट माहिती, तुला एखादी गोष्ट नाही आवडली तर तू ॲक्सेप्ट नाही करत आणि हे तर नको असलेलं नातं आहे आयुष्यभराचं, सतत टोचत राहील तुला, तू हे लग्न ॲक्सेप्ट नाही करू शकणार. तेव्हा काव्य अनिशाला जीवा जे जे काही बोलतो ते सांगत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.